आम्ही जर त्रास दिला असता ना तर मग साक्षीने आत्महत्या केली असती. रक्षाने आत्महत्या करायचा संबंध काय आणि त्या अवधूत कुलकर्णीच्या घरी करायचा काय संबंध? बदनामी आणि हे करत असतील त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा पण दाखल करणार. रक्षा आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर काही दावे जोर धरत आहेत. रक्षा हिने आत्महत्या ही तिच्या बहिणी साक्षीला सासरकडून होत असलेल्या कथित त्रासामुळे केली असा आरोप व्हायरल होत आहे. मात्र या सगळ्या चर्चेला साक्षीच्या पतीने आमच्या न्यूज चॅनल समोर येऊन थेट उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, गेल्या 3 वर्षांपासून आमचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आमचा आणि त्यांचा कोणताही संबंध नाही. साक्षीला कुठलाही त्रास नव्हता. जर तिला त्रास असता तर तिने टोकाचं पाऊल उचललं असतं, तिच्या बहिणीने नव्हे. मग प्रश्न उभा राहतो, जर सोशल मीडियावर फिरवणाऱ्या कथा खऱ्या नसतील तर त्या कोण पसरवत आहे आणि का? आणखी एक गंभीर मुद्दा, रक्षा हिने आत्महत्या नेमकी शिक्षकाच्या घरी का केली? संबंधित शिक्षकाच्या घरातच हा प्रकार का घडला? त्या ठिकाणी ती का पोहोचली? त्याआधी नेमकं काय घडलं? तिच्या शेवटच्या कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांनी सर्व कोण तपासणं अत्यावश्यक आहे. हे प्रकरण मुद्दाम दुसऱ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न तर नाही ना? खऱ्या जबाबदार व्यक्तीला वाचवण्यासाठी धूर निर्माण केला जातो याचा सवाल स्थानिक पातळीवर निर्माण होत आहे. एक गोष्ट मात्र निर्विवाद, एका तरुणीचा जीव गेला. अफवा, अर्धवट माहिती आणि सोशल मीडिया ट्रायल्समुळे सत्य दडपलं जाऊ नये. दोषी कोणीही असो, तो उघड व्हायलाच हवा. या प्रकरणातील प्रत्येक पैलूवर आमचं लक्ष राहील. सत्य बाहेर येईपर्यंत हा सवाल थांबणार नाही. आणि आता मोठी बातमी, उद्याच्या एपिसोडमध्ये या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येणार आहेत. रक्षा हिची जवळचे लोक आवाज जनतेच्या चॅनलला येऊन करणार आहे. खुलासा लवकरच जनतेसमोर येणार. खरं सत्य, परिस्थिती बाहेर येणार. तिच्या मनात नेमकं काय चाललं होतं याबाबत मोठा खुलासा होणार. बघूयात उद्याच्या एपिसोडमध्ये. ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज. जर आत्महत्या तुमच्यापासून जर तुमच्या साक्षीच्या बहिणीला त्रास होता तर मग साक्षीने का नाही आत्महत्या केली, बहिणीने का केली? याच्यात तुम्हाला काही बोलायचं का? आम्ही जर त्रास दिला असता ना तर मग साक्षीने आत्महत्या केली असती. रक्षाने आत्महत्या करायचा संबंध काय आणि त्या अवधूत कुलकर्णीच्या घरी करायचा काय संबंध? आता जे अफवा आमच्याबद्दल पसरवत आहेत आणि सोशल मीडियावर जी आमची बदनामी होती त्याबद्दल आम्ही आता चौकशी त्या गोष्टीची करणार आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे. आणि जे कोणी आमची बदनामी आणि हे करत असतील त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा पण दाखल करणार. तुमचे आणि रक्षाचे काही कॉल वगैरे होत होते का? तुम्ही तिच्यासोबत कधी बोलत होते का? नाही, आमच्या 3 वर्षापासून ऑलरेडी आमच्या केसेसच चालू आहेत. त्याच्यामुळे आमचा त्या गोष्टीशी कुठलाही संबंध नाही, त्या मुलीशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे आम्हाला बळच ह्याच्यात त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.